चला, झालं का ग? हा, आले आले. चला, आज रविवार आहे, मस्तपैकी मूवी बघून एन्जॉय करूया. राम राम राम, किती गुंतलायस? कोणाचा कॉल आहे? धनेशचा. बापरे, एवढ्या वर्षानंतर घे ना कॉल, घे, बघ काय म्हणतो. नको, आज आठवण आली का त्याला आपली? किती सांगितलं होतं ती मुलगी चांगली नाही नाही म्हणत असताना पण त्याने लग्न केलं. ती शूर्पणखा नव्हती तोपर्यंत किती सगळं चांगलं चाललं होतं. तू, मी, आई आणि धनेश. पण ती लग्न करून घरात आली आणि सगळंच बिघडलं. म्हणजे बायको चांगली मिळाली तर सोनं आणि वाईट मिळाली तर सत्यानाश. बघ, कधी कधी आपल्याला असं वाटते की सगळं किती छान आणि मस्त चालेल, पण नजर लावणारे टपून बसलेले असतात आणि शेवटी जे होणार आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. असं वाटते लहान होतो तेच बरं होतं. ना नाती सांभाळायचं टेन्शन, ना कसली जबाबदारी. एक सांगू का तुला, रागवणार नसशील तर? माफ कर त्याला, लहान भाऊ आहे तो तुझा, बोल त्याच्याशी. नाही, तू विसरलीस का? त्यांनी त्याच्या बायकोच्या नादाला लागून आपल्याशी गैरसमज करून घेतले होते. तुझी इन्सल्ट केली आणि माझ्यावर तर अक्षरशः त्याने हातच उचलला होता. आणि आज एवढे महिने झाले आपण वेगळे राहतोय. एवढ्या महिन्यात ना धनुने कॉल केला ना आईने. इथे बघ बघ, हे होणं साहजिकच होतं. पूर्ण दिवस तू, मी, धनु कामाला, आई सोबत त्याची बायको असायची. मग साहजिक आहे तिने त्याचे कान भरले असणार. पण मी काय सांगते, एक जबाबदारी तू, मी, धनु पार पाडतोय. घराची आणि आईची काळजी घेणं ही तिची जबाबदारी होती ना. बरोबर आहे तुझं, पण तिची नियतच खराब होती. त्याला काय करणार? आपल्या दोघांना आई आणि धनुपासून वेगळं करून घर बळकवायची. हो, पण एक वेळ येईल जेव्हा ती त्या दोघांना पण घराबाहेर काढेल, तेव्हा त्या दोघांना समजेल. एनिवे, जाऊ दे, हे सगळं बोलून काही फायदा नाहीये. तू आपल्या दोघांना जेवायला वाढ, आपण दोघं जेवून घेऊ. राम, कोण आहे? राम, कोण आहे? अरे धनु, तू ये, आते. बस, मी पाणी घेऊन येते. तू त्याला आत का घेतलंस? थोडं शांत होऊन माझं ऐकशील का? बोल. बघ, आज तो स्वतःहून आला ना, तर असं कोणाला घराबाहेर उभं ठेवणं मला बरं नाही वाटत. ॲटलिस्ट बोलून तरी बघ, एवढ्या महिन्यांनी तो अचानक कसा आला. मला कळतंय तुला काय सांगायचंय, पण मलाही कळतंय तुझ्या मनात काय चाललंय, पण हे सगळं जे झालं हे त्याच्या बायकोमुळे झालंय ना, असं तुला वाटतंय? तर प्रत्येकाला एक चान्स तर दिलाच पाहिजे ना. ठीक आहे,
धनु, पाणी घे. धनु. राम. बोल. धनु, धनु, काय झालंय? काय झालं? तू ठीक आहेस ना? सगळं संपलं. म्हणजे? तुम्ही दोघे वेगळे झाले. वेगळे कुठे? तुम्हा दोघांना वेगळं केलं गेलं. तुम्ही दोघं सोबत असताना माझ्या बायकोमुळे होणारी जी कटकट, मला वाटलं आता सर्व ठीक होईल, आयुष्यात शांतता असेल. पण काय? हा, तू बोल. पण सगळं उलटच झालं. तुम्ही गेल्यानंतर काही दिवस सर्व काही ठीक चाललं होतं, पण त्यानंतर तिने तिचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मी कामाला गेलो की आईशी भांडायची. मग मला आई कॉल करून सांगायची की हिने माझ्या जोडीला आज भांडण केलं. बरं मग? मी घरी आलो की ही माझ्यावर अशी जादू करायची. मला असं वाटायचं की आईचीच चूक आहे. मी पण आईला समजवायचो की जाऊ दे, ती आपल्या घरात नवीन आहे, होईल ती हळूहळू आपल्या घरात ऍडजस्ट. पण त्याचा काही परिणाम झालाच नाही. 2-3 महिने असेच गेले. एक दिवस आईचा कॉल आला आणि आईने कॉलवर सांगितलं की आज तुझ्या बायकोनी मला मारला, उपाशी ठेवला, पूर्ण दिवस काही जेवायला पण नाही दिलं. मग तू काय केलंस? मी घरी येऊन जाब विचारला. तिने मला धमकावलं आणि बोलली की आईची बाजू घेशील तर तुला कोर्टात खेचेल. म्हणून मला नाईलाजाने गप्प बसावायला लागलं. तिचे कारस्थान इथेही थांबले नाही. लग्न अगोदर पण तिचे कुठेतरी अफेअर होते. ती पुन्हा त्याच्याशी भेटू लागली, बोलू लागली आणि मला मानसिक त्रास देऊ लागली. बोलली का हा सर्व त्रास नको असेल तर आईला घेऊन निघून जा. तेव्हा दादा, तू जे सांगितलेले शब्द मला आठवले. मी खरंच या मुलीशी लग्न केलं नसतं तर आज हे सर्व घडलं नसतं. म्हणून मी कंटाळून आईला एका वृद्धाश्रमात सोडून आलो. तिचे कोणी हालही करणार नाही. काय? तू आईला वृद्धाश्रमात सोडलेस? हो, ती तिकडे सेफ आहे. तिला 3 टाइमचं तिकडे खायला भेटते आणि तिकडे तिचा कोणी छळही करणार नाही. अरे पण दादा, आता सर्व संपलंय. तू प्लीज आईला घरी घेऊन येशील? अरे धनु, आईच काय, तू पण इथे राहा. बस झालं जे झालं ते. आपण आजच जाऊन आईला घेऊन येऊया. बरं, तू काही खाल्लंस का? आम्ही तुला काहीतरी खायला घेऊन येतो. दादा, सॉरी, चुकलं माझं, मला माफ कर. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. हो हो. हॅलो. मी रेल्वे पोलीस मधून बोलतोय. हा, बोला. आम्हाला इथे एक डेड बॉडी सापडली आहे. असं वाटते की ही सुसाईड केस आहे. काय? आणि यांच्या फोन मध्ये तुमचा नंबर शेवटचा डायल केला होता. अहो, कधीपासून फोन करतोय तुम्हाला, तुम्ही फोन नाही उचलत आहात. हॅलो हॅलो. राम, काय झालं?